या घ्या, गरम गरम चहा आणलाय. ऐक, सकाळच्या गडबडीत ना निवांतपणे आपल्याला चहा काही घेता येत नाही. गेली का सगळी गँग आपापल्या कामाला? हो बाई, गेली सगळी. विजया पण कुठेतरी बाहेर गेली. नाही म्हणजे नेहमी मला जाताना सांगून जाते हो कुठे जाते ते. पण आज फक्त म्हणाली की मी जाऊन येते जरा. हल्ली फार गप्प गप्प असते हो विजया. तुम्हालाही जाणवतंय का जे मला जाणवतंय? करेक्ट आहे, मलाही जाणवतंय ते. आज सकाळी व्हिडिओ बघताना पण जरा शांत शांतच होती. म्हणजे नेहमीसारखं हसणं नाही, स्पेशल कॉमेंट्स नाहीत. मला वाटलं तिने आधी व्हिडिओ बघितलेला होता म्हणून जास्त बोलत नसेल. मला काय वाटतं माहितीये का, बिचारीवर घरातलं काम पडतं हो सगळं. शिवाय दुकानातल्याही वस्तू बनवून द्यायच्या असतात. ह्या दोन्ही कामांचा ना भार पडतो तिच्यावर. मला तरी दुसरं कारण काही वाटत नाही बाई. संजीवनी, आपण स्वयंपाकासाठी कधी बाई ठेवूया का? कशाला? मी करेन की तिला मदत सगळी. अगं पण तुला आता विश्रांती हवीच ना. केलंस की पुष्कळ वर्ष. तो प्रश्नच येत नाही. मुळे आता जी बाई आपल्याकडे येईल तिला आपल्या चवीडवी थोड्याच माहिती असणार आहेत. शोधल्याशिवाय मिळणार कशी? आणि मिळून ती इथे आल्याशिवाय चव कळणार कशी? मुळात स्वयंपाकासाठी बाई ठेवायची की नाही हा मुद्दा आहे. हे बघ, विजयावरचा भार कमी करायचा असेल आणि तुझ्यावरचा वाढवायचा नसेल तर हा एकच पर्याय आहे. पटतंय का? तुमच्या पुढे माझा काय टिकाव लागणार आहे? तसं नाही ग बाई, तुला मनापासून पटत असेल तरच. हो, दामले काकूंना सांगून ठेवते. गुड. जय हो. झालं का काळवीट साहेबांशी बोलणं? जय हो. अहो झालं म्हणून काय विचारताय? झालं, डील सील झालं. जय हो. तुम्हाला सांगतो सतीशराव, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना बाहेर घेऊन गेलो आणि आपलं सगळं बोलणं त्यांच्या गळी उतरवलं. त्यांना आपले सगळे टर्म्स मान्य आहेत. ते आता आपले कायमचे सप्लायर झाले. जय हो. वा 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 वा. एवढ्यासाठीच मी नेहमी म्हणतो की काही महत्वाच्या आणि नाजूक कामांसाठी सुरेश रावच हवेत. काय हो, हे काम म्हणजे हे काम नव्हे हो माझ्यासाठी. मी असं लोकांना, बरं ते जाऊ दे, ते जाऊ दे. आपल्याला आपलं पर्सनल असं बोलणं सकाळपासून काही करताच नाही आलं. तुम्ही मला सांगितलं सकाळी की अमितरावांनी तुम्हाला खाली बोलावलं होतं. कशासाठी हो? मला फार काळजी लागते हो. काहीच कारण नाही काळजीचं. काही नाही, आपल्या दुकानाच्या ओपनिंगच्या दिवशी अमितनी व्हिडिओ शूटिंग केलं होतं ना, ते त्यांनी एडिट केलंय, ते दाखवण्यासाठी बोलवलं होतं. एडिट म्हणजे काय हो? अहो काय नाही, तुमचं थोडंसं शूटिंग केलंय, माझं थोडंसं शूटिंग केलंय, अर्चूचं केलंय शूटिंग, माईंचं शूटिंग केलंय. आता ते त्यांनी एकत्र केलंय ना सगळं, असं ते दाखवण्यासाठी बोलवलं होतं. हो, माझंही केलं होतं की चावा, बाईट बाईट. तोही मस्त झालाय. जय हो, जय हो. सुरेशराव, आता किमान ते व्हिडिओ शूटिंग बघण्याच्या निमित्ताने तरी घरी यावं एकदा. जय हो, जय हो. नक्की येणार, नक्की येणार. आधी कामं संपवूया सगळी. बरोबर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. माई या, आलात का खिंड लढवून? हो. पाणी देऊ? नाही नको. माई, आज ना तसा बऱ्यापैकी गल्ला जमला. हो का? आणि गंमत माहितीये का, अर्ध्यापेक्षा जास्त लोक ना सुरेश काकांच्या ओळखीचीच येतात अगं. हो का? हो ना. म्हणजे त्यांना जरा कुतूहल वाटतं की आधीचे सुरेश काका आणि आत्ताचे यांच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे ग. पण याचं सगळं क्रेडिट तुला आहे बरं का? हे ग माई. कसलं क्रेडिट? अगं, सुरेश रावमध्ये जो काही बदल दिसतोय ना त्याचं ग, तो केवळ अर्चूमुळे असं मी तिला म्हंटल. नाही, अर्चना जर माधवी त्यांना काही बोलली नसती ना तर हा बदल घडलाच नसता सुरेश रावांमध्ये. म्हणून म्हंटल सगळं क्रेडिट तुझंच आहे अर्चू. जाऊ दे ग. बरं विजया, कुठे गेली होतीस? अगं काही नाही, घरातली जरा भाजी संपली होती आणि इतरही बारीक सारीक काही गोष्टी आणायच्या होत्या, म्हणून गेले होते जरा बाजारात. बरं बसा. दोघी दमल्यात ना तुम्ही? मी सरबत नाही तर ज्यूस घेऊन येते तुमच्यासाठी. नाही नाही माई,
तुम्ही बसा, मी आणते करून. अगं बस ग, दमतेस तू सुद्धा. बस मी आणते. दमून आलीस? बसा, मी आलेच. विजया, मेघनाचा फोन आला होता. तुझ्याबद्दल विचारत होती. माझ्याबद्दल? हो. आणि माझ्याबद्दल विचारण्यासाठी तुला कशाला फोन करायला हवा? मलाच फोन करायचा ना डायरेक्ट. जाऊ दे, सोडणार अर्जुन. मला फार वेळ पण नाहीये, खूप काम आहे. कशाला उगाच तो विषय? तसं नाही ग, म्हणजे मला काय तसं नाही? अगं काही नाही ग माई, म्हणजे आम्ही ते डिस्काउंट बद्दल बोलत होतो. म्हणजे आपल्या दुकानात डिस्काउंट हे प्रकरणच नाहीये ना, तसं म्हणजे. अगं आता पुरे झालं दुकान प्रकरण, जरा बाहेर पड त्याच्यातनं. तिकडे सुद्धा सारखी बडबडत असशीलच ना. दमतेस ना अर्जू तू. मग आता जरा शांत बसून छानपैकी ज्यूस घे. बरं मी काय म्हणते, आज तुम्ही दोघं खालीच ना जेवायला आमच्याकडे. मी करते स्वयंपाक. नाही माई, मी करते माई स्वयंपाक. हळू. तडतड होते ग फार विजयाची. दिवसभर सगळ्यांचं करून दमत असेल ना पोरगी. हो ग, नाही यावंसं वाटतं ग, पण वेळच नाही मिळत. हे पण बिझी झाली आहेत ना हल्ली. हो हो खरंच. नाही नाही नक्की येईन ग. हो. येते येते. बरं चल, मी मग बोलते ना तुझ्याशी. अहो हा काय अवतार करून बसलात तुम्ही? ते केस आधी नीट पुसा बघू. पावसाळ्याचे दिवस आहेत, केस ओले राहिले ना तर सर्दी होईल तुम्हाला. त्यांच्या शब्दांचा पाऊस बघा हो बाबाजी. पुसलेत. सर्दी नको व्हायला. दुकानाचं काय होईल जय हो. काय गंमत आहे ना माधवी. पूर्वी म्हणजे बघा, म्हणजे हे आपलं दुकान व्हायच्या आधी सर्दी झाली की किती बरं वाटायचं. बरं वाटायचं म्हणजे काय, सर्दी काय 3 दिवस जात नाही. आणि मग असं डिस्कशन करायचो मी की आयुर्वेदिक औषध घ्यायचं की ॲलोपॅथी. मग त्याच्यावर तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातून उत्तम काहीतरी मला उपाय सांगायचा प्रयत्न करायचा. मग मी तो रिजेक्ट करायचो. मग तुम्हाला राग यायचा, मग त्याचा मला राग यायचा, आणि मग ते धमाल आपलं कडाक्याचं भांडण 3-4 दिवस चालायचं. जय हो. टाइमपास किती व्हायचा आपला. 3-4 दिवस असे निघून जायचे. हो हो की नाही. पण आता हो सर्दी परवडायची नाही. दुकानाचं काय होईल जय हो. खरे हा, आयुष्याची घडी नीट बसलीये असं वाटतं आता. जय हो जय हो. माधवी, म्हणजे सर्दी जर आपल्या जवळपासच नाही आली तर, म्हणजे तुम्ही आठवतंय का, मला पूर्वी तुळशीचा काढा करून द्यायचा. त्याच्यात लवंग, गूळ आणि आलं वगैरे घालून मस्त द्यायचा काढा. तो जरा काढा मला द्याल का हो? देते की. जय हो. अहो मला सुद्धा आवडतो काढा. वा वा, आपण दोघेही घेऊया. जय हो. माधवी, अहो अमितराव आणि आपल्या जावई बापूंनी त्या दिवशी आपलं शूटिंग केलं होतं ना. हो हो, त्याचं काय झालं? त्याचं ना त्यांनी म्हणे काहीतरी व्हिडिओ बनवलाय आणि आपल्याला अर्जंटली बघायला बोलावलंय तिकडे. जय हो. अगो बाई. आपण जाऊया 1-2-3 दिवसांनी देसाईवाडीत. हा हो हो, तो व्हिडिओ बघायला मज्जा येईल ना. एकदम. खूप उत्सुकता वाटते मला. मलाही काढाव्याची उत्सुकता लागली आहे. जय हो. येऊ द्या, हळूहळू. चला चला, आत घेऊन चला. ए नाही नाही नाही, आत ठेवायचं ना बेडरूम मध्ये. नाही, आत खूप पसारा आहे, आपण नंतर नेऊया. बरं ठीक आहे. दादा थँक्यू. काही पाणी वगैरे घेणार? थँक्यू.
चला मॅडम, तुमचा आरसा आलाय. आता मस्तपैकी फ्रेश हो आणि रेडी हो, तयार हो. कशी होतेस तू? हो का? हो, होते ना तयार. तू पण तयार हो. कसा होतोस तू तयार? असं ना? कसं? असं असं? अरे लेके जाऊ वापिस. कशाला आणलं यार आपण? उगाच आणलं मग आरसा. हं? जाऊ दे आता, आणलंय तर आपण निदान हात तरी ठेवूया. आधी पसारा आवरूया, है ना? असं म्हणतोस? नाही तर काय. नाही नाही, आधी हे हात नेऊया. चल चल चल, पसारा आवरूया. अरे 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 अरे, बघ काय अवतार झालेत आपले. ह्यासाठी पाहिजे होता आरसा. बरं चल, अंघोळ करते पटकन. ए आधी मी. ए अरे आदित्य. काय? ओके चालेल, जो आधी अंघोळ करेल तो स्वयंपाक करेल. अच्छा असं आहे का? अरे मला ना अचानक काम आठवलं. मला ना ते 2 फोन करायचे होते. तू 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 आधी. खडूस मीच म्हणजे. हो म्हणजे काय ना, तुझ्या हातचं जिरा राईस आणि दाल फ्राय इतका सुंदर असतो ना, इतका सुंदर, इतका सुंदर. वाह. अच्छा. कळलं पुरे. होय, तू जात होतीस ना आंघोळीला? अरे मी आधी जाणार असं ठरलं होतं, पण लगेच जाणार असं कुठे ठरलं होतं? बसते जरा 1-1.5 तास टाइमपास करते, मग जाईन. माय खूप भूक लागली मला. चल चल उठ. अरे, थोडा सोडून देतो ना तुला. चल 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 चल. मेघना खूप भूक लागली मला. हो झालंच. हे काय जिरा राईसला फोडणी आत्ता पडते? अरे होईल सगळं 10 मिनिटात आदित्य. एक काम कर ना, दाल फ्राय साठी मी डाळ शिजवून ठेवली. मला पटकन कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरून दे ना. पटकन करते दाल फ्राय. अरे या कुकरची शिट्टी का नाही होते अजून? अरे मी पण तोच विचार करतोय. 10 मिनिटं झाली असतील ना? होते काय, तयार पण झालं आपलं. मगाशी मी डाळ शिजवली तेव्हा बरोबर होता. आता काय झालं नेमक्या या कुकरला? बघू का? हो. माई अहो मी येतच होते. मुलांचा जर अभ्यास घेत होते ना. अगं असू दे. बरं नानांना पापड लागतील का? म्हणजे मग तळायला घेते. तळून घे, या. म्हणजे तळून दे. सतीश अर्चूला बोलवू का? नको, आधी मुलांचं हो दे, मग त्यांना हाक मारू आपण. हो, कारण मयू खालीच आहे. हो का? आणि मुलांचा अभ्यास होतच आलाय माई. मी जरा एकदा बघते आणि मग पापड घेते तळायला. ठीक. आलेच. अगं आता मी घेते ताट. अहो सगळे जेवायला आले की विषय काढूया का स्वयंपाक बाईचा? करेक्ट आहे. सगळे असतील, सगळे मिळून ठरवून टाकू. नाही म्हणजे विजयाला नाहीच पसंत पडणार, पण तरी बघा आता तुम्हीच. पण सांगून बघूया. तिच्यावर ताण पडतो हे तर दिसतच आहे आपल्याला. आपण आपला उपाय सुचवायचा. हो नाही म्हणणं तिच्यावर आहे. तेही आहेच ना. बघूया काय होतंय ते. मी आलेच. वा, जेवणाला बाईच्या हातची चव आहे. मेघन आणि विजय आम्हाला स्वयंपाकघरात जाऊ कुठे देत होत्या? नुसतं बसून ठेवायच्या. बरं माई, तुझी ती लसणाची चटणी कुठे आहे? तू उठ आणि घे हाताने जा. बघा बघ
काय ना मालकीणबाई आहेत त्या. हम्म. मालकीणबाईंना काय ऑर्डर सोडताय तुम्ही? उलट मालकीणबाई खुर्चीत बसणार आणि ऑर्डर सोडणार. हा, मालकीण द्यायला पाहिजे तुला सांगते. नाना काय हो, उलट मालकिणीलाच ना जास्त काम असतं. तुझं बरं आहे, ऑफिस एके ऑफिस. मला आणि विजयाला घर एके घर, घर धुणे दुकान, घरतरी मुलं, हे सगळं सांभाळावं लागतं. आणि हे सगळं करताना नाकी 9 येतात, कळलं ना? मी काय म्हणतो, अर्शू म्हणते ते खरंय. नाही, व्याप खरंच वाढलाय, खरंच वाढ. आम्ही असा विचार करतोय की स्वयंपाकासाठी एखादी बाई ठेवूया का? नाही, आणि मी आहे की तिच्या मदतीला. म्हणजे कसं ग, तुम्ही दोघी शांत डोक्याने दुकानात तरी जाऊ शकाल ना. हो, चालेल. मला घर आणि दुकान दोन्ही एकत्र जमत नाही असं वाटतंय का तुम्हाला? सगळ्यांना विजया, जेव्हा आधी मग बघू आपण. अर्चू ये जरा शतपावली करू आणि मग जाऊ वर. बर, चल. ये. सतीश, ऐक ना, म्हणजे मी ना आपल्या दोघांसाठीच मिनी सुपर मार्केट मधनं आईस्क्रीम आणलंय. म्हणजे ऑफकोर्स पैसे देऊ ना, हिशोबात मी चोख आहे. मग जेवताना बोलायचं नाहीस का? मी खाली घेऊन आलो असतो सगळ्यांसाठी. अरे शिबाई, बस इथे. बावळटच आहेस तू. हे काहीतरी नवीन सांग. अरे मूड नको रे स्पॉइल करू. बर 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 बर, बोल बोल. सांगू? हा, म्हणजे इतक्या वर्षांपासून तुझ्या मनात एक इच्छा होती, ती आता प्रत्यक्षात आली नाही का? म्हणून म्हटलं आईस्क्रीम खाऊन फक्त आपण दोघांनीच ती सेलिब्रेट करूया टू द सक्सेस ऑफ युअर मिनी सुपर मार्केट. हो हो हो, ग्रेट. पण नुसतं मिनी सुपर मार्केट नाही काय, मग अर्चना मिनी सुपर मार्केट. अर्चना अर्चना मिनी सुपर मार्केट. चाललं रे सतीश. अर्चू, मला आवडलं. हो ना? मला माहिती आहे, कारण ही गोष्ट तुझ्या मनात खूप वर्षांपासून होती. पण ती पूर्ण होईल का याबद्दल तुला शंका होती. म्हणून मे बी तू कधी हे बोलून नाही दाखवलं. पण हे स्वप्न तुझ्या मनात रेंगाळत होत, हो ना? पण एक गोष्ट सांगू, अगदी मनापासून, इतकी वर्ष मी एक स्वप्न पाहिलं होतं, कुणाला काहीही न सांगता. ते खरं झालंय या गोष्टीचा आनंद आहेच, पण त्याही पेक्षा जास्ती आनंद या गोष्टीचा आहे, तो म्हणजे ही गोष्ट तुला माहित होती. आणि तू ती गोष्ट मला कधीही जाणवू दिली नाहीस. अर्चू, आपण एकमेकांच्या जास्ती जवळ आल्यासारखं वाटतंय, बरोबर? अगदी बरोबर. ए नाना आले. काय अर्जू, अगं आईस्क्रीम पेक्षा थंड पडलो मी एका सेकंदात. हो, मग खरंच? खरंच. पण मला आवडलं बाबा. नाही, नाना नाही आले. नाही आले. कमॉन यार मेघना, झालं का? झाला रे, झालाच. या कुकरने गडबड केली ना सगळी. तू दुर्लक्ष करा, नाही तर लवकर शिजत नाही. आपण बघत बसलो ना की मग वेळ लागतो. नको करू असले विनोद.
काय हसण्याचे त्राण नाहीयेत माझ्यात, मला फक्त भूक लागली आता. झालं 5च मिनिटं. आईची आठवण येते मला. ढंटाडॅन फायनली. हा, आता कुठे जीवात जीव आला माझ्या. आला ना. आता उद्या उद्या कुकरची शिट्टी दुरुस्त करण्याचं काम माझ्याच डोक्यावर आहे, है ना? करेक्ट. अरे म्हणजे काय, इथे येऊन संसार करण्याची हौस तुलाच होती ना. जेवा आता जेवा. दे मी वाढते.